नमो त्या अरहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। मानव जन्म हा फार अनमोल आहे। दुर्भला पुरीसा जन्म, असा जन्म मिळणं मोठं दुर्मिळ आहे। आणि ज्याला हा जन्म भेटला आणि हा जन्म मिळाला, ही त्याच्या मायबापांची पुण्याई आहे। केवळ मायबापच हे पुण्यवान असल्यामुळे असे लेकरं या जगात जन्माला घालून ते महान करतात, मोठे करतात, त्यांना घडवतात, त्यांना जिंदगीमध्ये उभं करतात। आणि असे मायबाप मोठे पुण्यवान, मोठे सत्कर्मी, मोठे महान, सुगतीला जाणारे योग्य मार्गाचे पथिक असतात। ते त्यांची तळमळ प्रचंड असते आणि त्यांच्या त्या सदिच्छेमुळे, महत्वाकांक्षेमुळे आणि प्रचंड अशा प्रकारच्या महान कुशल मनप्रवृत्तीमुळे त्यांच्याद्वारे या जगामध्ये असे लेकरं जन्माला येतात की जे लेकरं या समाजाचा उद्धार करायला राबत राहतात। समाजाला जागून समाजाची पूर्ण परिस्थिती बदलून टाकतात। असे धन्य ते मायबाप ज्यांनी लेकराला जन्म दिला। धन्य धन्य ती आई, धन्य धन्य ते पिताजी ज्यांनी चांगले चांगले रत्न जन्माला टाकले, जन्माला घातले, कन्या रत्न आणि महान पुत्ररत्न। आणि गोष्ट फार अनमोल बुद्ध धम्मामध्ये मानलेली आहे। हे आपण विसरता कामा नये, जन्मभर विसरता कामा नये। कारण बरेच लोक आविर्भाव आणतात, मी मोठा झालो, मी साहेब झालो, मी अधिकारी झालो, मी एवढ्या मोठ्या पदावर पोचलो, मी एवढ्या मोठ्या खुर्चीत बसलो, मी एवढ्या मोठ्या पगाराचा झालो, मी एवढे मोठे पूर्ण माझ्या ऑफिसचे लोक माझ्या हाताखाला असे पुढं करतात, मला शालूट मारतात आणि मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण प्रांतामध्ये मोठा नावाजलेला आहे, माझी कीर्ती फार मोठी आहे। अशा अहममध्ये, अशा अहंकारामध्ये, अशा गुर्मीमध्ये, अशा घमेंडीमध्ये, अशा मगरुरीमध्ये, अशा मोठेपणाच्या मळलेल्या चित्तामध्ये आपले बरेच अधिकारी आपल्या आईला बरोबर सन्मान देत नाहीत।
आपल्या आईचा गौरव करत नाहीत, आपल्या आईची पूजा करत नाही, आपल्या बापाचा गौरव करत नाही, आपल्या बापाची पूजा करत नाही, आपल्या बापाचा सन्मान करत नाही, आपल्या आई बापाला खऱ्या अर्थानं जीव लावून तळमळीनं हे त्यांचं पालन पोषण असे बरेच लोक, बरेच अधिकारी करत नाही. ही मोठी दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे. असे करंटे पोरं, असे करंटे अधिकारी जगून आणि मोठे होऊन काही फायदा नाही. मी मुंबईला गेलो होतो. IIT एरियामध्ये एका घरी मला चहा पाण्याला बोलवलं. मी फारसं काही चहा पाणी पसंत करत नाही, परंतु मी त्या घरामध्ये बसलो तर ती आई, त्या घरातली प्रमुख आई, पोरग कोणत्या तरी ऑफिसमध्ये कामाला होतं आणि ती आई झाडू मारू लागली. घर साफसूफ करणं हे अतिशय उत्तम काम आहे, परंतु बाहेर गेली आणि मी वाकून पाहिलं थोडंसं उठून खुर्चीवरून, तर ती पोराचे बूट साफ करू लागली. आणि अशा प्रकारे पालिश दिल्यासारखं ब्रशनं पोराच्या बुटाला ती असं फिरवू लागली. तर म्हटलं, आई तुम्ही घरामध्ये बसा, हे काय बुट करता म्हटलं तुम्ही, ते त्याला करू द्या म्हटलं, त्याला त्या तुमच्या पोराला, ना त्याची बायको करल, ते तुम्हाला काय करायचं. आणि त्या पोराला मात्र मी बुद्धामृत पाजलं तिथं. 15 मिनिटामध्ये त्याचे डोळे उघडली आणि त्याला आईचं महत्त्व सांगलं. आईच्या दुधाची किंमत, आईच्या दुधाचं कर्ज आणि वडिलांच्या उपकाराचं ओझं तुम्ही काही जरी केलं जिंदगीमध्ये, तर या आई वडिलांच्या कर्जाचं परतफेड, आईच्या दुधाच्या कर्जाची परतफेड, वडिलांच्या उपकाराची परतफेड, कोटी कोटी किती जरी तुम्ही पैसे त्याला दिले किंवा सोन्याचे त्यांचे पुतळे जरी केले, तरी ती कोटी कोटी उपकार तुमच्याकडून, तुम्हा मुलीकडून, तुम्हा पोराकडून फिटू शकतच नाही. त्याच्यातून तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. एवढे आई वडिलांचे उपकार कोटी कोटी असतात. हे समजून घेतलं पाहिजे. एक माणूस स्वतःला गुणवान करण्यासाठी, स्वतःला परिपूर्ण बनवण्यासाठी, स्वतःला पूर्णत्वाला नेण्यासाठी, परफेक्ट ह्युमन बीइंग बनण्यासाठी 10 पारमितेचे पालन करतो. दान पारमिता, शील पारमिता, न्यायष्कर्म पारमिता, वीर्य पारमिता, अधिष्ठान पारमिता, शांती पारमिता, सत्य पारमिता, करुणा पारमिता, मैत्री पारमिता, उपेक्षा पारमिता, या 10 पूर्णत्वाला नेणाऱ्या पारमितेचं तो परिपूर्ण जीव ओतून याचं आचरण करतो. याला आपल्या जीवनामध्ये क्षण प्रतिक्षण असा हुशार माणूस, असा धूर्त माणूस, असा संवेदनशील माणूस या साऱ्या पारमिता पूर्णत्वाला नेऊन एक बोधिसत्व बनतो. आज आपल्या भारतातला बोधिसत्व हा बोधिसत्व परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. काय तुम्ही या बोधिसत्वाचं चिंतन करता?
काय तुम्ही एका दिवशी आठवड्यातून बोधिसत्वाच्या गुणामध्ये तुम्ही ध्यान करता? काय तुम्ही या बोधिसत्वाच्या 10 पारमितेमध्ये संलग्न होऊन आपल्यामध्ये त्याची अनेक प्रकारची बीज रूपता, त्याचे कर्म आपण करायला मनामध्ये इच्छाशक्ती जागवता का? परिपूर्ण महत्वाकांक्षा आणि पूर्ण दुर्दम्य अशा प्रकारची श्रद्धा तुमच्या मनात जागते का? आणि ही गोष्ट फार गंभीरपूर्वक जे लोक बाबासाहेबाला आपला बाप मानतात, ज्या महिला आपल्या बाबासाहेबाला आपला बाप मानतात, आपला उद्धारकर्ता मानतात, त्यांनी ही गोष्ट गंभीरपूर्वक आपल्या काया वाचा मनाच्या सर्व कर्मामध्ये कमालीचे गुण वाढवले पाहिजे. आणि असे जर तुम्ही कमालीचे गुण वाढवले, क्षण प्रतिक्षण हे गुण जर तुम्ही जागवले, वाढवले, तर तुम्ही आपल्या बापासारखे तुम्ही खरे लेख होऊ शकता. तुम्ही खऱ्या त्यांचे कन्या होऊ शकता. तुम्ही खरे त्यांचे आंबेडकरवादी जय भीमवाले होऊ शकता. वयाच्या 16 वर्षामध्ये या बोधिसत्वानं पारमिता पूर्ण करण्याचा सम्यक संकल्प आणि अधिष्ठान साधलेला आहे. ही फार महत्त्वाची बात आहे. मी मुंबईला भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था यांच्याकरिता दान आणायला जात होतो. घरोघरी मी पायपिटी करून प्रत्येक घरी मी आशीर्वाद द्यायला जात होतो. आणि कुर्ल्यापासून 3रं स्टेशन असलेलं तिथं मी गेलो उपनगरीकडे. आणि ती रेल्वे कॉलनी होती. आणि सकाळी मी 8 वाजता त्या घरी पोहोचलो आणि बटन दाबलं मी. आणि बटन दाबल्याबरोबर दरवाजा खोलला आणि माझ्यासमोर म्हातारा माणूस उभा राहिला. एवढा उच्च पुरा माणूस, 7 फुटाचा माणूस होता तो. आणि त्याच्या हातामध्ये मी झाडू पाहिला. आणि त्याचं पोरगं आतमध्ये होतं. आणि हा माणूस सारं घर झाडू लागला पूर्ण. मला त्यांनी हात जोडून वाकून अभिवादन केलं. बसायला असे हात दाखवले. म्हटलं तुम्ही कोण आहात? तर म्हणे मी या घरच्या पोराचा बाप आहे म्हणे. आणि झाडझूड करून कचरा मिचरा भरून त्याने कचरा कुंडीमध्ये टाकून तो घरात गेला. आणि त्याचं पोरगं थोड्या वेळानंतर आलं, 15-20 मिनिटानंतर. तर मी म्हणलं ते म्हातारा कोण होता, त्याला विचारलं. तर ते म्हणे हे आमचा झाडूवाला आहे म्हणे. किती नालायक, किती महामूर्ख माणूस तो, किती सर्वात करंट असा पोरगा मी त्या दिवशी पाहिला. आपल्या बापाला तो झाडूवाला म्हणतो. आणि मग त्याला म्हटलं बोलवा, म्हटलं झाडूवाल्याला. आणि तिथं बसून त्या माणसाला मात्र त्याची पूर्ण कान उघडणी केली. पाऊण घंटा त्याच्या समोर आई आणि बापाचं पूर्णपणे गुणगान गायलं मी. एक माणूस जगउद्धारक होतो, साऱ्या जगाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवतो. तो सम्यक संबुद्ध बनतो. तो सुद्धा आपल्या आईचे उपकार
आपल्या बापाचे उपकार फेडायला आपल्या आईसाठी तो तावतीस भवनामध्ये जातो आणि तिथे त्यांची आई आपला बुद्ध आला म्हणून लगेच त्यांच्या समोर उभी राहते. ती हात जोडते. बुद्धाचं दैदिप्यमान तेजस्वी हे विलोभनीय असं सौंदर्य पाहून तिचं मन हळहळते की माझा पुत्र हा बुद्ध होणार होता असं ते 8 ब्राह्मण भविष्यकारांनी सांगलं होतं. खरोखर खरं झालं. माझा पुत्र हा बुद्ध झाला. त्यांनी त्यांना त्रिवार पंचांग प्रणाम केला आणि बुद्धांनी आपली धम्मदेशना सुरू केली. तथावुता अभिधम्मता चतुदा परमत्तु चित्तचैतसिकं रूपनिब्बानं धम्मदेसेति. या गाथेवर भगवान बुद्धांनी आपल्या आईला पूर्ण प्रबोधन दिलं, जागवलं. तिचं जे चित्त होतं, जे जन्माने मृत्यूच्या फेऱ्यामध्ये फिरते, एक जन्म गेला की दुसरा जन्म, दुसरा जन्म गेला की तिसरा जन्म, असं जन्म 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 फिरणारं जे चित्त आहे, सक्काय दिठ्ठी, विचिकित्सा, शीलबद्ध परामर्श, हे 3 संसार भवबंधनात अडकणारं चित्त हे बुद्धानं आपल्या आईच्या चित्तातून, आपल्या आईच्या आतमधून मनातून पूर्ण काढून तिला मुक्त केलं. आई परिपूर्ण मुक्त झाली, श्रोतापन्न मार्गामध्ये आली, श्रोतापन्न फळाला पोचली. हे 3 भवबंधन परिपूर्ण नील करावंच लागतात, मुळं सगट काढून टाकावं लागतात. आणि जेव्हा मुळा सगट काढतो तेव्हा भगवान गौतम बुद्ध आपल्या मनाला ही गोष्ट समजून घेतात की माझ्या आईला मी श्रोतापन्न फळाला नेऊन पोहोचवलं. आई आता निब्बाणाच्या निर्वाणाच्या पहिल्या पायरीला पोहोचली. श्रोतापन्न फळ आणि नंतर मग सकृतागामी फळ, अनागामी फळ आणि नंतर अरहंत फळ. हे या जन्मामध्ये, या विश्वामध्ये हे 3 फळं आहेत आणि 3 मार्ग आहेत. श्रोतापन्न मार्ग, सकृतागामी मार्ग, अनागामी मार्ग, अरहंत मार्ग, हे 4 मार्ग, हे 4 फळं आहेत. आपण संघवंदनेमध्ये याचं गुण गातो आणि हे गुण आपण भावपूर्ण श्रद्धेनं गातो. भगवान बुद्धांनी संपूर्ण धम्मदेशना आईला करून ते चित्त पुन्हा सुरुवातच होणार नाही अशी चित्तप्रवृत्ती ही सुद्धा त्यांच्या मनातून मुळं सगळ काढून टाकली. जेव्हा माणूस असा विचार करतो की हे शेत किती मोठं आहे हो, तर त्याचं गुत्त घेतो आणि निंदन खुरपण करायला सर्व महिलांना पुरुषांना बोलवतो आणि जवळजवळ 100-200 लोक निंदायला लोक लागतात. तर मुळापासून सारं तण काढतात. तर सारं शेत निंदल्यानंतर, निंदून काढल्यानंतर किती चांगलं वाटते. तसंच माणसाला आपले दोष हे कळाले पाहिजे की माझ्यामध्ये हे दोष आहे, हे माझ्यामध्ये खोड आहे, हे माझ्यामध्ये सवय आहे, हे माझ्यामध्ये पूर्णपणे
अत्यंत नीच असल्या प्रकारची वाईट आदत आहे. हे माझ्यामध्ये क्रोधपणा आहे, हे माझ्यामध्ये रागपणा आहे, हे माझ्यामध्ये ईर्ष्यापणा आहे, हे माझ्यामध्ये मत्सरपणा आहे, हे माझ्यामध्ये प्रचंड आळस सुद्धा आहे, कंटाळापणा आहे, हे माझ्यामध्ये घमेंडीचं हे मनामध्ये येत राहते घमेंड, हे माझ्यामध्ये मीपणा आहे, हे माझ्यामध्ये वेगवेगळे दोष आहेत, वेगवेगळे अवगुण आहेत, हे मी मुळासकट काढले पाहिजे. भगवान बुद्धानं चित्त, चैतसिक आणि रूप, मॅटर आणि निब्बाण यावर आपल्या आईला धम्मदेशना, तिचं जीवन पुढे धम्मप्रभावामध्ये राहील म्हणून संपूर्ण धम्मदेशना केली आणि शेवटी आशीर्वाद दिला आणि आईनं प्रणाम केला. आई अंतर्धान पावली आणि बुद्ध भगवान परत अगदी श्रावस्तीला आले. अशा प्रकारे बुद्धाला सुद्धा आईचे ऋण फेडायला जावंच लागतं आणि बापाचे पण ऋण फेडायला बुद्ध त्यांनी निरोप दिल्याबरोबर शेवटच्या काळामध्ये त्यांचे वडील सिद्धोधन राजा बिमार पडल्यावर ते घरी पोहोचले. कपिलवस्तू राजधानीमध्ये त्यांच्या राजवाड्यात पोहोचले. त्यांच्यासोबत 12,000 भिक्खू होते. राजा सिद्धोधनानं 12,000 भिक्खूला राहण्याची ते कमरे बनवले होते. भिक्खू संघासाठी भिक्खू निवास बनवले होते. प्रचंड हॉल बनवले होते ध्यानाला आणि प्रचंड हॉल बनवले होते. भिक्षाटन करून आल्यावर जेवण्यासाठी, राहण्याची, खाण्याची तिथे व्यवस्था केली होती. भगवान आपल्या पित्याच्या जवळ बसले आणि पित्याला सर्व धम्मदेशना दिली. एवढी धम्मदेशना ऐकली. त्या धम्मदेशनेचा विषय होता पंचकाम गुणामध्ये आता आपण आपलं मन हे ठेवू नका. मरता मरता माणूस आपलं मन कुठे गुंतवतो, कुठे गुरफटून टाकतो. हे माझं घर, हे माझं मकान, हे माझ्या घराचं, आणि हे माझं गटोडं सोन्याचं, आणि हे माझं असे अनेक प्रकारचं माझं म्हणू ते गुंतून तिथं गुरफटून पडतं. हे माझं पोरग, हे माझी पोरगी, आणि हे माझी येते माझी असं म्हणू त्या साऱ्या विकारामध्ये याच्यामध्ये गुंतून जाते. बघा, भगवान बुद्धानी हे पंचकाम गुणामध्ये मोडते म्हणून रूप आसक्ती, शब्द आसक्ती, गंध आसक्ती, रस आसक्ती, स्पर्श आसक्ती, मनोविषय वासना आसक्ती, या सर्व आसक्तीच्या पलीकडे आपल्या सिद्धोधन पित्याला त्यांचं मन बुद्धांनी बनवलं. आणि राजा सिद्धोधन साऱ्या वेगवेगळ्या भवबंधनातून मुक्त झाला, संसार बंधनातून मुक्त झाला. भगवान बुद्धाला कळालं की अरे आपले महाराज राजा सिद्धोधन हे आता संसार फेऱ्याच्या भवबंधनातून, संयोजनातून परिपूर्ण मुक्त झाले. आणि हे जेव्हा त्यांना कळालं तेव्हा भगवान गौतम बुद्धाला आपल्या पित्यानं हात जोडले.
हात जोडून साधू साधू म्हणलं. आणि भगवान बुद्ध तिथून काही अंतरावर गेल्यावर आणि संथागारामध्ये पोचल्यावर संथागार 12,000 बौद्ध भिक्खूंना भिक्खू संघाला राहण्याची तिथे व्यवस्था होती. तिथे भगवान आपल्या कुटीमध्ये पोचले तर इकडे राजा सिद्धोधन महाराज हे परिपूर्ण कालकत्त झाले, मृत्यू पावले. अशा प्रकारे आपल्या आईचे ऋण, आपल्या वडिलांचे ऋण भगवान बुद्ध झालेल्या या महान सर्वज्ञ महापुरुषाला, परिपूर्ण सम्यक संबुद्धाला सुद्धा चुक्त करावं लागतं. म्हणून प्रत्येकानं आईला त्रास देऊ नये, आईच्या संपत्तीवर डोळा ठेवू नये, आईच्या सोन्या चांदीवर डोळा ठेवू नये की ही मेल्यानंतर हिचं सोनं मलाच मिळावं अशी लालसा करू नये. मी असं ऐकलेलं आहे, फ्लाईट प्रसन्न होता तो विमान चालवणारा मोठा असा अधिकारी, आणि तो विमान चालवायचा वैमानिक झाला होता. आणि त्याची बायको गया नावाची मुळाच्या हे खेड्यातली होती. आणि तिच्या गळ्यात त्या माणसानं खूप सोनं केलं होतं. तिच्या गळ्यातच राहायचं 2-3 बोरमाळा, मंगळसूत्र 2-4. आणि तो अगोदरच मरण पावला, कारण त्यांनी खूप सेवा केली होती, देशाची सेवा. विमानं घेऊ जायचा तो रशिया, लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. आणि नंतरही आता 8-9 वर्षापूर्वी त्यांची पत्नी गया ही मरण पावली. तर त्यांची 3 मुलं होते. एका मुलाने एक सोन्याची एकदाणी आणि सोन्याचं मंगळसूत्र पळू पळू आपल्या घरात बसली. असे काही लोक मेलेल्या माणसाच्या टाळूवरलं ते तूप खातात. आणि म्हणून आपण अशी कदापि कशावर आपली नजर ठेवू नये की मला मेल्यानंतर हे मिळेल, मला मेल्यानंतर ते मिळेल, मला असं मिळेल, तसं मिळेल, मला हे 10 एकर जमीन मिळेल आणि मी मोठं असल्यामुळं मला जास्त मिळेल आणि त्याला मग कमी मिळेल. अशी लालचीपणा, अशी हावरी भावना कोणत्याही लेकीनं ठेवू नये. शांत चित्तानं त्याला जाऊ द्यावं. आईची सेवा, वडिलांची सेवा तळमळीनं करावी, खूप मनोभावे करावी, कर्तव्य दक्ष होऊन करावी. आणि सर्वात जास्त लहानग्या लेकरासारखं आपण करावी. किती मोठे आपण असलो तरी 3, 4, 5 लाख रुपये जरी कमावले आपण आपल्या नोकरीत, तरी सुद्धा आपल्या स्वतःला आई वडिला समोर आपण स्वतःला मोठं समजू नये. आपण स्वतःला लहान लेकरू समजलं पाहिजे. आईची सेवा करणं, माता पितु पठानं एतं मंगलमुत्तमं. आईची सेवा करणं सर्व मंगलामध्ये उत्तम मंगल आहे. वडिलांची सेवा करणं सर्व मंगलामध्ये उत्तम मंगल आहे. आणि म्हणून ही सेवा आपल्याला फार दर्जेदार बनवते, ऐतिहासिक बनवते, आपला गौरव वाढवते. महत्त्वाचं आपल्या जिंदगीत आई वडिलांचा आशीर्वाद आपल्याला सतत बळ देतो, उत्साह देतो, प्रबलन देतो. खूप पूर्णपणे आपल्याला वेगवेगळ्या कामामध्ये शक्ती देतो, ताकद देतो.
आणि मन आपलं पूर्ण आईवडिलांच्या महान आशीर्वादानं पुढचे पुढचे श्रेष्ठ कामं करते, कुशल कामं करते. अशी सेवा करणे याला धर्म म्हणतात. आपल्या भिक्खू संघाची सेवा करणे, भिक्खू संघाला आपण औषध देणे. त्यांचं डोकं दुखत असेल का म्हणून त्यांना मात्र आपण एखादं औषध देणे. त्यांना थकवा जास्त येत असेल का तर थकवा न येणाऱ्या गोळ्या त्यांना देणे, जे एनर्जी वाढवतात. त्यांना बेड देणे, एखादं चादर देणे, एखादी सतरंजी देणे, एखादी चटई देणे आणि त्यांना हे औषधासोबत या बेडसोबत आपण त्यांना भिक्षाटन देणे की मी आज आपल्यासाठी 11 वाजता भिक्षा घेऊन येणार आहे, आपण दुसरं कोणाचं आमंत्रण घेऊ नका, असं आपण भिक्खू संघाला भोजन दान देणे. आणि त्यानंतर त्यांना राहायला आपण निवारा देणे, भिक्खू संघासाठी भिक्खू निवास बनवून देणे. ही याला 4 प्रत्ययशील म्हणतात. हे पण शील आहे. हे 4 प्रकारचे प्रत्यय करणारा व्यक्ती हा खरा धम्माचा दायाद होतो, धम्माचा हिस्से वाटेकरी होतो, धम्माचं रक्षण करणारा पुण्यवान तो उपासक होतो, ती उपासिका होते. आणि त्याचा जर संघ असेल ते उपासक संघ आणि उपासिका संघ हे बुद्ध धर्माचे पूर्ण दायाद बनतात. हे बुद्ध धर्माचे पूर्ण अगदी हिस्सेकरी होतात. म्हणून असं पुण्य कुणालाही मिळत नाही. जे श्रद्धावान आहेत, जे तळमळीचे आहेत, जे खूप पूर्ण दयावान, मैत्रीवान, तळमळीचे आणि खूप सेन्सिटिव्ह आहेत, संवेदनशील आहेत, त्यांच्याच वाट्याला हे धम्मदायाद म्हणून, धम्माचा वाटेकरी म्हणून आपल्याला हे फळ मिळते, आपला इतिहास तयार होतो. सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. सब्बे सत्ता सुखी होन्तु, सब्बे होन्तु सुखिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु, मा कञ्चित् दुःखमागमः. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. शरणत्तय. नदी में शरणं अय्यं, बुद्धो में शरणं वरं, एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. नदी में शरणं अय्यं, धम्मो में शरणं वरं, एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्ति मे शरणं अय्यं, संघो मे शरणं वरं, एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि,
गम गम नमामि। बोलो बुद्ध भगवान की, बुद्ध भगवान की, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की, महात्मा ज्योतिबा फुले की, महात्मा ज्योतिबा फुले की, सावित्री माय फुले की, सावित्री माय फुले की, राजश्री शाहू महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा। अरे जग में बुद्ध का नाम है, भारत की ये शान है। जग में बुद्ध का नाम है, अरे जग में बुद्ध का नाम है। अरे बुद्ध धर्म की क्या पहचान, अरे बुद्ध धर्म की क्या पहचान, अरे बुद्ध धर्म की क्या पहचान। समता शांति बंधुत्व, समता शांति बंधुत्व। बाबा साहब करे पुकार, अरे बाबा साहब करे पुकार, अरे बोधिसत्व करे पुकार। बुद्ध धम्माचा, बुद्ध धम्माचा, धम्मध्वजाचा, धम्मध्वजाचा। संत गाडगे महाराजांचा, संत गाडगे महाराजांचा, संत कबीर महाराजांचा, संत कबीर महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा। अरे जय भीम, अरे जय भीम, अरे जय भीम, अरे जय भारत, अरे जय भारत, जय भारत, जय संविधान।